शुभं करोति। विनीत आता माझी मंगळागौर आहे, माझी पहिली मंगळागौर। हा विचार मनात आला आणि जुन्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या। किती भोगलं ना रे आपण। श्रेया, अगं विसरून जाता ते सगळं। किमयाने पण सांगितलंय ना तुला, आता नव्याने सुरुवात कर। बघ, सगळं चांगलं होईल, आपल्या मनासारखं। एक ब्रेकिंग न्यूज आहे। काल आकाश आला होता कॅफेमध्ये। काय? आकाश कॅफेमध्ये आला होता? मग घाबरू नकोस, अजिबात भांडलो नाही आम्ही। तूच सांगितल्याप्रमाणे आदरातिथ्य हा या व्यवसायाचा एक भाग आहे, त्याचप्रमाणे मनाविरुद्ध का असेना छान आतिथ्य केलं त्याचं। त्याला कॉफी दिली फ्री, त्याने सुद्धा खुश होऊन टिप दिली मला, आणि मग तो गेला। विशाल, कधी संपणार तुमचं भांडण? संपेल एक गोष्ट झाल्यावर। काय सांगतेस काय? रंजनाताई तीर्थयात्रेला गेलेत? हो ना, डोकं शांत करायला आणि केलेल्या पापाचं प्रायश्चित्त करायला जाते असं म्हणाल्यात तरी। ही उपरती म्हणायची का उशिरा सुचलेलं शहाणपण म्हणायचं? जाऊ दे ना, जे झालं ते चांगलंच झालं। नाहीतरी त्यांना मंगळागौरीला बोलवायचं कसं? ते आला नाहीत तर काय, आल्या तरी काय, असे प्रश्न पडलेच होते ना आपल्याला। आता परस्पर सगळेच प्रश्न सुटलेत। हो, सुंठी वाचून खोकला गेला म्हणायचं। पण काय ग, एका रात्रीत एवढा बदल कसा काय झाला त्यांच्यात? काय माहित। खरं तर मी आणि विनीत बोललो त्यांच्याशी, पण त्यांचा निर्णय आधीच झाला होता। कदाचित अण्णांनी दाखवलेल्या हिसक्यामुळे हा फरक पडला असेल। काही का असेना, ते आता बदलतील ना, ते महत्वाचं। वृषाली, ही मंगळागौर पुन्हा एकदा शुभं करोती मध्ये आनंद आणेल। सगळे एकत्र येऊ, धमाल करू नुसती। खरंच, अनुवहिनी पण म्हणत होत्या सगळ्या घराचा कार्यक्रम आहे हा, आपण सगळ्यांना बोलवूया, म्हणजे अगदी श्रीपत भाऊजी आणि अलकाला सुद्धा। श्रीपत आणि अलका? नाही, ते शक्य नाही। त्या लोकांचं मला तोंडही पाहायचं नाहीये। ते इथे येणार असतील तर मी थांबणार नाही। अरे, असं करून कसं चालेल विवेक? मला पटतंय अनुवहिनींचं। श्रीपत भाऊजी आणि अलका येतील की नाही माहित नाही, पण आपण बोलवायला मात्र हवं। आणि कार्यक्रम काही आपला एकट्याचा नाहीये रे, सगळ्या घराचा आहे। हॅलो अलका, अनु बोलतीये। आज बरेच दिवसांनी आठवण झाली आमची। आठवण नेहमीच येते ग, पण निमित्त सापडत नव्हतं। अलका, उद्या आपल्या श्रेयाची पहिली मंगळागौर आहे। घरगुतीच सोहळा आहे, तुम्ही यायलाच हवं। हे बोलावणं तू करतेस? हे बघ, आता कोणी बोलावणं केलं कोणी नाही अशी शंका काढू नकोस। मी सगळ्यांच्या वतीने बोलावणं करते, तुम्ही नक्की या। आम्हाला नाही जमणार। का? आम्ही घरी नाही होत, बाहेरगावी आहोत टूरवर। अगं बाई, हो का? आता टूरवरच आहात म्हटल्यावर कसं जमणार? पण तुम्ही आला असतात तर खरंच बरं वाटलं असतं। अधूनमधून घरी येत जा ग। जमेल तेव्हा येईन नक्की। जे तुझा विचार करतायत त्यांचा विचार कर। आकाश बद्दल बोलतोय मी। कसा वाटला तुला तो आकाश? शुभं करोति।